लेट्स प्ले. दीपल शहा स्ट्राइक एंडला पची, नॉन स्ट्राइक एंडला सचिन राणे. बॉलिंगसाठी सुनील येतात पहिली ओव्हर घेऊन. असलफा विरुद्ध मंगल मूर्ती. जबरदस्त मॅच आहे. स्ट्राइक एंडला दीपल शहा. जबरदस्त कामगिरी करत असताना याही खेळाडूची चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेट मध्ये राहिली गेली. दीपल शहा अंधेरी आंबोलीचा एक जबरदस्त खेळाडू. बॉलिंगसाठी सुनील. पहिलाच बॉल. जबरदस्त ड्राईव्ह करत असताना खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगलने मात्र इथे खातं ओपन केल्या गेल्या टीम असलफा. गेले कित्येक वर्ष असलफा संघाचा दबदबा आपण पाहिला गेला. स्ट्रायकेरला मास्टर माइंड सचिन राणे ज्यांनी 6 वेळा ही क्रीडा स्पर्धा जिंकली आहे. 5 वेळा खुल्या गटामध्ये आणि 1 वेळा ओव्हर 40. मास्टर माइंड सचिन राणे. पहिलाच बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये आहेत फिल्डर. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. बटवाडीचे देखील आज आमचे मित्र सर्व मॅच पाहण्यासाठी आलेत. आणि ओव्हर 40 बघणे एक वेगळा. मगाशी आपण भरत लोहार सरांची बॅटिंग पाहिली, पप्पन सरांची बॅटिंग पाहिली, अमर नारकर यांची बॅटिंग पाहिली. ओमकार मालाडमध्ये देखील जबरदस्त खेळ करत असताना पाहिले गेले. भावेश, तुषार. वाईट बॉल. 2 संघ क्वालिफाय झाले. शर्विल बोरवली आणि ओमकार मालाड. शर्विल 11 बोरवली आणि ओमकार मालाड अशी 2 टीम क्वालिफाय झाल्यात. सचिन राणे हा बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल तिकडे. बॉलिंगसाठी सुनील. यावर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग करत असताना सुनीलचा मात्र इथे डॉट बॉल. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन्स मात्र सिंगल मिळेल. दीपल आणि सचिन मात्र प्रयत्न चालू आहेत. स्ट्राइक एंडला दीपल शहा. स्ट्राइक एंड सचिन राणे आहेत. या बॉल देखील थांबून खेळले गेले. जागा निर्माण केली गेली. बॉल जाईल डीप मध्ये. रन मिळतील 4. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि रन झालेत 12. हॅलो. 12 रन झाली त्या फलकावरती. थोडं स्पीडअप करायचं मंगलमूर्ती टीम. बॉलिंगसाठी सागर येते दुसरी ओव्हर घेऊन. स्ट्राइक एंडला दीपल शहा. मंगलमूर्ती टीम आपण जास्त वेळ घेताय प्लीज. स्ट्राइक एंडला दीपल.
या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला गेला, येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका पुन्हा एकदा फसतोय. जबरदस्त स्टार्ट केले सागरने, गुड बॉलिंग सागर. इकडे देखील पुन्हा एकदा मात्र सागरने जबरदस्त बॉलिंग करत असताना या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक डॉट बॉल. इकडे देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. या बॉलमध्ये देखील जबरदस्त बॉलिंग करत असताना सागरने आपल्या फिरकीच्या जोरावरती मात्र थांबून ठेवलं गेलं. या ओव्हरमध्ये ग्राफ थोडा शांत होतोय. गुड बॉलिंग सागर. 1 to go. जबरदस्त बॉलिंग केली गेली या ओव्हरमध्ये सागरने. गुड बॉलिंग. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये रन्स खर्च केले गेले आहेत, 3 रन. गुड बॉलिंग सागर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 15 धावा झाले फलकावरती. बॉलिंगसाठी बाबाजी येत आहेत, गिरगावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी बाबाजी. या बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल, 1 रन मिळेल. साखळी फेरी दिली शेवटची मॅच मंगलमूर्ती त्यांच्या विरुद्ध असल्फा. जो विजेता संघ तो स्टार 11 कल्याण संघासोबत खेळेल. यानंतरची मॅच 3 टीम मध्ये चिठ्ठी उडवली जाईल. या बॉलवर देखील समोर टॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल मिळेल तिकडे. गुड बॉलिंग बाबाजी. एक जबरदस्त बॉलिंग करत असताना या ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडला सचिन राणे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सुमित सिंग स्वतः इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जबरदस्त फिल्डिंग तिकडे. सुनील, वेल स्टॉप सुनील, सुपर सुनील, सुंदर सुनील. काय बॉल अडवला सुनीलने.
या बॉलवर समोर खेळले गेले, जबरदस्त फिल्डिंग पुन्हा एकदा तिकडे. वेल स्टॉप सलीम, वेल स्टॉप सलीम. खूप चांगली फिल्डिंग केली गेली सलीम यांच्या माध्यमातून. आणि दर रविवारी क्रिकेट ते देखील खेळत असतात, प्रॅक्टिस करत असतात. सुमित सिंग आणि त्यांची पूर्ण टीम. मंगलमूर्ती वडाळा, क्रिकेट प्रेमी सुमित सिंग देखील खूप वर्ष मंगलमूर्ती संघ देखील पाहायला मिळालाय. या बॉलवर स्वीप खेळले गेले, फटका फसलाय. दीपलला बाहेर जावं लागेल. बाबाजीचं सेलिब्रेशन. 3G 4G आणि बाबाजी. वडिलांची मॅच पाहण्यासाठी त्यांचे चिरंजीव पण आलेत. काल त्यांची दोन्ही मुलं खेळले, मग स्वप्नील आणि कुणाल. बाबाजीचं सेलिब्रेशन अगदी पाहण्यासारखं होतं. महत्वाची विकेट मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक बाईंग. दीपू, ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिली गेली, किंग ऑफ बॉक्स क्रिकेट दीपू मैदानाच्या आतमध्ये येतोय. दीपूची बॅटिंग पाहण्यासाठी मुंबईकर नेहमीच गर्दी केली. म्हणजे आम्ही स्वतः देखील दीपूची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक रात्रीमध्ये अशी त्याची बॅटिंग जेव्हा येतो, दीपूची आणि बॅट आणि दीपूची बॅटिंग नेहमीच प्रसिद्ध राहिले मुंबईत. दीपक बाईंग. मंगलमूर्ती टीम थोडं घाई करा प्लीज, थोडं स्पीडअप करा, कारण की जास्त वेळ घेऊ नका. गेले 15 ते 20 वर्ष दीपूची आणि रनिंग, ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट. बॉलिंगसाठी सागर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ग्राफ थोडा शांत आहे. 20 रन झाले. स्ट्राईक एंडला सचिन राणे. कोई है. या बॉलवर हवेत खेळले गेलेत आणि या बॉलवर बॉल जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी सचिन राणे यांच्या बॅटमधून मिळेल चौकार. या बॉलवर देखील थांबून खेळले गेले. सचिन राणे ब्रँडेड फटका. रन मिळतील 4 4 4 4 धावा. काय टायमिंग केलं गेलं, पूर्णपणे बॉडी बॅलन्स केलं गेलं. पाहू शकतो आपण रिप्ले. जबरदस्त टायमिंग करत असताना सचिन राणे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी. सुमित सिंग तिकडे होते, पण बॉल बाजूने अगदी ट्रॅव्हल झाला. बॉलिंगसाठी पुण्याचे सागर. स्ट्राईक केलं सचिन राणे. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. त्या बॉलवर देखील देखणा फटका पाहायला मिळतोय सचिन राणे यांच्या बॅटमधून. सुपर फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आर पार. रन मिळतील 4. लगातार 3 बाउंड्री मध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार. एकदा जोरदार टाळवा सचिन राणे. जबरदस्त बॅटिंग. का गेले कित्येक वर्ष मी हे ग्राउंड गाजवलंय. काय टायमिंग केलं गेलं सचिन राणेने. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. 10 मध्ये 24 रन्स वरती खेळतात सचिन राणे. या बॉलर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळेल. जबरदस्त बॅटिंग सचिन राणे यांची या मॅच मध्ये. या बॉलर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. दीपूच्या बॅट मधून देखील आपण देखील फटका, पण तेवढी चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप.
गणेश तिकडे होते. जबरदस्त बॉल अडवला गणेशने. वेल फिल्डिंग. या बॉलवर जबरदस्त कॅच पाहिली गेली आहे बाबाजी. 3G 4G 5G आणि बाबाजी. हा 6G कॅच पकडताना पाहिले गेले बाबाजी. जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द नाईट. काय बाबाजींनी कॅच पकडली आहे. हा हा मग त्यांनी दाखवलं की मी अजूनही क्रिकेट खेळतोय. म्हणजे त्यांच्या मुलांना पण असं मनाला वाटेल की काय वडिलांनी कॅच पकडली आहे. आम्ही पण अशी कधी पकडली नव्हती. 3G 4G 6G आणि बाबाजी फेमस आहेत. गिरगाव ताडदेव परिसरातील खेळाडू आहेत बाबाजी. घाटकोपर निमेश येतात नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. पस्तीस रन झालेत. सचिन राणेची एक जबरदस्त बॅटिंग. 11 चेंडूमध्ये 25 धावांची एक जबरदस्त इनिंग. बॉलिंगसाठी सुनील येत आहेत. शॉट या नावाने देखील प्रसिद्ध आहेत सुनील. लास्ट ओव्हर खूप महत्वाची आहे. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. स्ट्राईक एंडला सचिन राणे. या बॉलला देखील सचिनने पहिलाच बॉल. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. सुनील सुपर सुनील. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. थोडं स्पीडअप करा नाहीतर बघा पेनल्टी दिली जाईल टीम मंगलमूर्ती वडाळा. तुम्ही जास्त वेळ घेताय प्रत्येक बॉल नंतर. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड. सचिन राणे यांच्या बॅट मधून जबरदस्त टायमिंग करत असताना येईल चौकार. अनेक खेळाडूंना घडवलं देखील सचिन राणे यांनी आणि एक अनुभवी खेळाडू आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. पुन्हा एकदा सचिन राणे यांच्या बॅट मधून जबरदस्त टायमिंग करत असताना येईल चौकार. काय बॅटिंग केली राणे. राणे ऑन फायर. फायर नाही वाईल्ड फायर आहे सचिन राणे. 43 रन झाली. फलकार 43. असलफा घाटकोपर. बघा 43 धावा झाल्या. त्यातले 33 रन सचिन राणेचे. जबरदस्त बॅटिंग करत असताना सचिन राणे. या बॉल देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
45. 1 to go. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंगचा आणि परंतु मित्रांनो सचिन राणेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग सचिन राणे. टायगर अभी जिंदा आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना 45-46 टार्गेट आहे. सचिन राणेची एक जबरदस्त इनिंग या मॅच मध्ये. 34 धावांची एक धुवाधार इनिंग. चला मॅच चालू करा. लगेच बॅटिंग लाईन पाठवा मंगलमूर्ती. सामना चालू करायच्या बॉलिंगसाठी प्रदीप पाटील बाबू अमरनाथचा एक जबरदस्त खेळाडू. उद्या सकाळी 9:30 वाजता श्री 11 दिवा डोंबिवली विरुद्ध वामिका स्टार पालघर अशी पहिली क्वार्टर फायनल असणार आहे. त्यानंतर अष्टविनायक जयेश मूर्ती दादर विरुद्ध मुक्तादेवी पॅकर चुनावट्टी. नो बॉल. पहिल्याच बॉलवरती टॅप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं सुनीलने. रन मिळतील 4. त्यानंतर आदित्य सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध रायडर बॉईज पनवेल. वियानेट बुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध मंगलमूर्ती वडाळा असा सामना उद्याचा हे शेड्यूल आहे. जबरदस्त टायमिंग करत असताना सुनील. प्रदीप पाटील आहेत बाबू अंबरनाथचे एक जबरदस्त खेळाडू. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. खेळाडू आहेत तिकडे दीपू. दीपूची बॅटिंग त्याचबरोबर दीपूची फिल्डिंग पाहण्यासाठी देखील मुंबईकरांनी नेहमीच गर्दी केली आहे. किंग ऑफ बॉक्स क्रिकेट दीपू. या बॉलवर समोर खेळत असताना बरं तिकडे दीपल शाह आहेत. येईल डॉट बॉल. या स्टंप माईक मध्ये सचिन राणे यांचा आवाज ऐकायचा होता
कारण की तो आवाज असलफा आणि वाईकट्टाने गेले कित्येक वर्ष ऐकलाय. या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय, बट दीपू तिकडे बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना मॅच सोडणार नाही मंगलमूर्ती संघ देखील. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध असलफा घाटकोपर. व्हाईट बॉल. 46 धावांचं टार्गेट आहे. मंगलमूर्ती संघाने फाईट तर चांगली केली आहे, सुरुवात चांगली केली आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला, पुन्हा एकदा मात्र बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. सुनील, सुपर सुनील. सागर एक जबरदस्त बॅटिंग करतायत. सागर आणि सुनीलने खूप चांगली स्टार्ट केली मंगलमूर्ती वडाळा संघासाठी. काय बॅटिंग करतोय सागर. जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये सागर. मॅच तर स्टार्ट केली आहे टीम मंगलमूर्ती. मंगलमूर्ती संघासाठी सागर लकी आहेत. काल सागर मटकल, काल सागर निवाटे, आज हा सागर. या बॉलवर एज घेतली गेली. रन्स मिळेल का सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 15 धावा झाले धावफलकावरती तब्बल. चांगली बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये सागर आणि सुनीलने. वेल बॅटिंग. वन टू गो. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय, पुन्हा एकदा बॉल, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. विजय आहे ना, विजय. विजय जबरदस्त फिल्डिंग करत असताना विजय. अजय, अजय विजय दोन जुडवा बंधू आहेत, त्यामुळे थोडा आम्ही पण कन्फ्युज होतो की अजय की विजय. हा, दीपूला बरोबर माहिती आहे अजय की विजय. खूप वर्ष खेळलेत. पंधरा धावा झाले धावफलकावर. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 16 रन झालेत. अजय येतात बॉलिंग साठी. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो प्लीज. स्ट्राईक एंडला सागर. बॉलिंग साठी अजय येत आहेत दुसरी ओव्हर घेऊन. चोवीस चेंडू आणि 30 धावांची गरज. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मराठे तिकडे आहेत. संदीप, 1 रन मिळेल. एक रन महत्वाचा असणार आहे. आता सागर आणि सुनील. मंगलमूर्ती वडाळा जिंकेल की असलफा घाटकोपर. जबरदस्त मॅच आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. राणे यांनी काय जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेलाय.
मग मुंबई महाराष्ट्रातला कुठलाही वेगवान बॉलर राणेंनी बॉल कलेक्ट केलेत या ग्राउंडवरती. नेहमीच चांगली किपिंग करताना पाहायला मिळालंय. सचिन राणे 5 वेळा वायकट्टा खुल्या गटामध्ये एकदा ओव्हर 40 मध्ये जिंकत असताना मास्टर माइंड कर्णधार सचिन राणे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे दीपू. वाय चषक 2025 एक भव्य दिव्य असं आयोजन मंगेश नारकर मित्र मंडळ सहकार नगर. या बॉलवर क्विक स्टंपिंग आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. अजयला यश मिळत आहे. सागरची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. विजय जबरदस्त बॉलिंग करतात विजय. ऑफ ब्रेक टाकला तर विजय, लेग ब्रेक टाकला तर अजय. हा त्यामुळे अख्ख्या मुंबईला कन्फ्युज आहे की अजय कोण आणि विजय कोण. विजय जबरदस्त बॉलिंग करतात. परंतु गेले कित्येक वर्ष या जोडीने देखील अजय विजय जोडीने देखील क्रिकेट गाजवताना पाहिलं गेलं. हा ते बघा दोघं भाऊ बोलतात. आता कोण कोणाशी बोलतंय. बॅटिंगसाठी गणेश येतात. लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. नाईन्टीन 19 धावा झाले धाव फलकावरती. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील केली गेली. तिकडे येईल डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग करत असताना याही ओव्हरमध्ये स्कोर थोडा शांत केलाय. 40 प्लस साठी देखील प्रथम क्रमांक 60,000 रुपये. आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. या बॉलवर कव्हरला मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे अजय. बॉलिंग करतात विजय, फिल्डिंग करतात अजय. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर 2-0 20 रन झाले. दोन्ही 26 रनची गरज आहे 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता. 18 बॉल 26 बॉलिंगसाठी संदीप मराठे येत आहेत. संदीप मराठे बॉलिंग साठी येत आहेत. घाटकोपर भटवाडीचे एक जबरदस्त क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले आहेत. मृतनगर त्या परिसरात अनुभव आहे. अजूनही खुल्या गटातलं क्रिकेट खेळतात संदीप मराठे. स्ट्राईक एंडला गणेश. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना येईल चौकार. गणेशच्या बॅट मधून दमदार फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. मॅच मध्ये मंगलमूर्ती वडाळा संघ देखील कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. गणेश खूप चांगलं टायमिंग केलं गेलं. गणेशने फ्लिक केलं गेलं. एक वेगळा स्टान्स आहे गणेशचा. 22 धावांची गरज. 17 चेंडूंनी 22 धावांची गरज. 17 बॉल 22. कोण जिंकेल ही मॅच. 17 चेंडूंनी 22 धावांची गरज आहे. सतरा चेंडूंनी 22 धावांची गरज आहे. गणेशने पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करत असताना संदीपच्या पहिल्याच बॉलवर आलेला चौकार. मंगलमूर्ती वडाळा संघाने चांगलं कमबॅक केलंय. स्टार 11 कल्याण संघ आपण तयार राहायचं. लगेच विनिंग संघासोबत आपली मॅच असणार आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे मात्र संदीपने कमबॅक केला. गुड बॉलिंग. 16 चेंडूंनी 22 धावांची गरज आहे. 16 बॉल 22.
या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. दीपू तिकडे आहेत. अजूनही 30 धार आहे फिल्डिंगची दीपूची. स्ट्रायकेटला सुनील बॉलिंग साठी पुन्हा एकदा संदीप मराठे. वाय चषकाची एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. उद्या फायनल डे असणार आहे. सुपर संडे उद्या आहे. या बॉलवर थांबून खेळले गेले सुनीलच्या बॅट मधून डीप मध्ये. सनी तिकडे होते. डान्सिंग अंपायर म्हणून देखील फेमस आहे सनी. वेल स्टॉप. संदीपच्या पहिल्या बॉल आल्यानंतर चौकानंतर त्यांनी पण देखील चांगला कमबॅक केला. गुड बॉलिंग संदीप. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे आपण पाहिलं तर चेक केला जाईल. इट्स अ वाईट बॉल. राणे थोडा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करत होते बट ते पंचांनी पकडलं. हे अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे क्विक कीपर असतात ते बरोबर बॉल कापतात आणि खूप वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. बॉलिंगसाठी संदीप मराठे. स्ट्राईक एंडला गणेश. जबरदस्त बॅटिंग करतात गणेश सुद्धा. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला तिकडे. प्रदीप पाटील तिकडे होते. रन्स मात्र सिंगल मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 27 धावा झाल्या धावफलकावरती. 28 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. बॉल जबरदस्त बॉलिंग केली संदीप मराठे. गुड बॉलिंग. एक बाउंड्री येऊन सुद्धा चांगलं कमबॅक केलं. 12 चेंडूंनी तर जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. 12 बॉल 18. एक बेनिफिट आहे मंगलमूर्ती वडाळा संघाकडे. एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्या पॉवर प्ले मध्ये रन्स करावे लागतील. चान्स घ्यावा लागेल. सहकार नगर मुंबई. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका वाय कट्टा. 15 वर्ष ज्या मुंबईने क्रिकेट ह्या वाय कट्टाने जपलं. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. कारण की मुंबईत ज्या क्रिकेटचा क्रेज आहे तो मला नाही वाटत कुठल्या शहरामध्ये असेल. कारण की मुंबईने खूप काही दिलं. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर ह्याच परिसरातून मुंबईतून पाहिला गेला. संपूर्ण जगाला हेवा वाटवल अशी कामगिरी याच मुंबईतील कलाकारांनी करताना पाहिली मिळाली. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, ऑलवेज क्रिकेट. लॉकडाऊन मध्ये पण खेळलो. पोलीस यायचे, पळायचो, घरी जायचो, पुन्हा यायचो, टेरेसवर खेळलो, गॅलरीत खेळलो, पण खेळलो. क्रिकेट कधी थांबलं नाहीये. त्यामुळे मुंबई कोणासाठी थांबत नाही आणि क्रिकेटही कोणासाठी थांबत नाहीये. अनेक खेळाडू येत राहत असतात, खेळत असतात. उद्या खुला गटातील सुपर 8 आपल्याला पाहायला मिळेल. 2.5 लाखाचा मानकरी कोण ठरेल. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये कोणाला मिळेल. संदीपजी कवळे, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, मंगेश नारकर मित्रमंडळ, वाय कट्टा.
महाराष्ट्राच्या विविध तालुक्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. पनवेल, पेन, रत्नागिरी, मालवण. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. बॉलिंगसाठी विजय येत आहेत. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जबरदस्त पिचिंग करत असताना विजय. स्ट्राइक एंडला गणेश. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. मंगलमूर्ती वडाळा या बॉलवर देखील आपण पाहिलं तर क्विक स्टंपिंग. सचिन राणे सापळा रचला होता, त्या सापळ्यामध्ये फसवलं गेलं. वाईट बॉल आहे, बॅटर होईल आउट. मंगलमूर्ती संघ आता थोडा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. नवीन बॅटर मुकेश येतात मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्याची गरज आहे टीमला जिंकण्याकरिता. मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध असलफा घाटकोपर. नऊ चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 18 धावांची गरज. गुड बॉलिंग विजय. या बॉलवर देखील बाहेर पिचिंग पाहिली गेली तिकडे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. सचिन राणे पण स्वतःवर नाराज. बॉल हातातून निसटला. काही क्षणाचा खेळ होता, चान्स होता तिकडे स्टंपिंगचा. 17 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 9 बॉल 17. दोन्ही टीमला आहे खतरा. मॅच आहे 9 बॉल 17. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. दीपू तिकडे येत आहेत. अमित पाटील तिकडे आहेत. जबरदस्त लेदर बॉल क्रिकेट देखील बीएसएनएल साठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत अमित पाटील. ओके ओके बाबाजी. हा 6G ने चालू इकडे आपलं सर्व. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग विजयची. थ्रो केला गेला तिकडे. मित्रांनो फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग. या वयात देखील ते अगदी स्वतःला एफर्ट देत आहेत. हे क्रिकेट आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. मॅच आपण पाहिले जाते इकडे फसताना पाहायला मिळतीये.
अमित तर जबरदस्त पिचिंग करत असताना येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. सामना फसलाय. आता मंगलमूर्ती वडाळा संघ थोडा बॅकफुटला गेलाय. त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये रन्स येणं गरजेचं होतं. विजयने जबरदस्त बॉलिंग केली. याबरोबर समोर खेळण्याचा प्रयत्न करतोय दीपल शहा. जबरदस्त बॉलिंग करतात आतापर्यंत. इकडे देखील बॉलला फिरवलं गेलंय. दीपल शहाची एक फिरकी पट्टू पाहायला मिळते आणि असल्फा संघ मात्र ह्या मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण करत असताना वेल प्लेड. बॉलरनी जर काही चुकी नाही केली तर औपचारिकता फक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. याबरोबर देखील आपण पाहिलं तर क्विक स्टंपिंग पाहिली गेली सचिन राणे. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. वाईट बॉल आहे. आणि या मॅचवर आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे. असल्फा संघ मात्र या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना कल्याण स्टार 11 कल्याण संघ आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं. लगेच आपला टॉस केला जाईल. आणि या मॅचवर नाव कोरत असताना जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिलं गेलं टीम असल्फा पॅकर घाटकोपर खूप चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. बट औपचारिकता फक्त शिल्लक आहे. टॉस साठी यायचं स्टार 11 कल्याण. या बॉलवर दर्शन दळवी देखील प्रयत्न करत होते बट फटका फसला आणि हा सामना जिंकला असल्फा घाटकोपर संघ. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट सचिन राणे. जबरदस्त कामगिरी करत असताना
34 धावांची एक जबरदस्त इनिंग. टॉस साठी सचिन राणे प्लेअर ऑफ द मॅच पण सचिन राणे जबरदस्त कामगिरी करत असताना नंतर स्टार 11 कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध असल्फा घाटकोपर असा सामना असणार आहे. प्लेअर ऑफ द